नैवेद्य दाखवावा, आधी देवाला जेव घालावं आणि नंतर आपण जेवावं. हा घरातला नियम, रोजचा नियम. घरातलं कुणीही जेवायचं नाही, देवाला जेवण दिल्याशिवाय घरातलं कुणी जेवायचं नाही. हा दामू शेट्टीच्या घरातला नियम. एक दिवस असा उजाडला, काही कामानिमित्त दामू शेट्टी बाहेर गावी गेले. सकाळी स्वयंपाक तयार झाला, जेवण बनवून तयार झालं, नैवेद्याची वेळ जवळ आली, पण जेवण द्यायलाच कुणी नाही. पांडुरंगाला नैवेद्य द्यायचा आहे, पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचा आहे, पण हा नैवेद्य दाखवायचा कुणी दाखवायचा, न्यायचा तर कुणी न्यायचा. घरी गडी माणूस नाही. गोनाई विचार करायला लागल्या आणि विचार करता करता त्यांच्या लक्षात आलं, दारामध्ये छोटस बाळ खेळत होतं. 8 ते 9 वर्षांचं, 8 ते 9 वर्षांचं बाळ दारामध्ये खेळत आहे. गोनाईनं बघितलं, आवाज दिला. हे खेळणारं बाळ म्हणजे होतं कोण? परमार्थिक क्षेत्रामध्ये, परमार्थिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये थोर क्रांती घडवणारे संत म्हणजे श्री संत नामदेव महाराज. नामदेव महाराज खेळत होते. खेळणाऱ्या नामदेव महाराजांना गोनाईनं आवाज दिला, नामा इकडे. नामदेव महाराज खेळत होते. मित्रांना सांगितलं, आलोच रे, आई काय म्हणते जरा बघून येतो. खेळणारे नामदेव महाराज पळत आले. बोल ना आई, काही काम आहे, काही मागितलंस? बाळा, बाबा घरी नाहीत, काही कामानिमित्त बाहेर गेले. एक काम कर, आजच्या दिवस पांडुरंगाला नैवेद्य दाखवून ये. आजच्या दिवस जातोस? 8 ते 9 वर्षांचं बाळ म्हणजे विचार करा, 2री मध्ये 3री मध्ये असणारं आत्ताचं छोटस बाळ. या बाळाकडे आईनं बघितलं. नामदेवांनी सांगितलं, एक काम करा म्हणे, दे आई, देऊन येतो. नैवेद्याचं हातामध्ये ताट घेतलं, एका हातामध्ये तांब्या घेतला आणि नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिराकडे निघाले. मंदिरात गेले. काय घडलं मंडळी ऐका. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराज गेले, गाभाऱ्यामध्ये गेले, देवासमोर ताट ठेवलं, शेजारी तांब्या ठेवला. देवाला जेवण घालायचं म्हणजे कसं घालायचं हे नामदेव महाराजांना माहित नाही. नैवेद्य दाखवायचा म्हणजे कसं दाखवायचा असतो हे नामदेव महाराजांना माहित नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती, माझे बाबा येतात, देवाला जेव घालतात आणि घरी येतात, एवढंच माहिती. नैवेद्य दाखवायचा म्हणजे कसा, ताट देवा पुढे ठेवायचं, ताटाभोवती पाणी फिरवायचं, हात देवाकडं आणि ताट घराकडं, याला नैवेद्य दाखवणं म्हणतात. हे नामदेव महाराजांना माहित नाही. नामदेव महाराजांना वाटलं जेवायला घालावं लागतं. ताट देवासमोर ठेवलं, तांब्या पाण्याचा ठेवला आणि या छोट्याशा बाळानं आवाज दिला, पांडुरंगा जेवा. आईनं सुंदर नैवेद्य बनवलाय, सुंदर नैवेद्य बनवलाय, जेवायला छान बनवलंय, वास यायला लागलाय, मला पण भूक लागली आहे. देवा जेवा. थोडा वेळ बाजूला थांबतो, जेवण करा बरं. हा करा सुरुवात. मूर्तीतून देव कसला बाहेर येतोय मंडळी. 5 मिनिटं नामदेव महाराज थांबले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, तरी देव हलायला खाली नाही. देव हलायला खाली नाही. नामदेव महाराज जवळ आले. देवा देवा जेवा ना, 2 घास तरी खा, किती वेळ झालं वाट बघतोय, देवा जेवा. तरी देव हलायला खाली नाही. नामदेव महाराज चिडायला लागले, देवा जेवा ना, किती वेळ झालं मी उभा राहिलोय, माझे बाबा काल सकाळी तुला जेवू घालून गेले, अजून भूक नाही लागली का रे देवा तुला? किती प्रहर लोटून गेला, देवा भूक नाही लागली, जेव ना, 2 घास तरी खा. तरी देव हालत नाही. देवा तू जर जेवला नाहीस ना, तू जर जेवला नाहीस ना, हे भरलेलं ताट घेऊन जर घरी गेलं आणि जर माझ्या बाबांना कळालं माझ्या नामाने देवाला उपवासी ठेवलं, तर माझे बाबा मला मारतील रे देवा, मला मारतील. माझ्या आईला कळालं माझा नामा तसाच आला, देवाला दिलंच नाही, खेळायचं होतं म्हणून पळत आला. माझ्या आईला कळालं ना, आई मला ओरडेल, माझे बाबा मारतील. या लहानशा बाळाला मारावं अशी इच्छा आहे देवा तुझी. देवा जेवा ना, 2 घास तरी खा, पोटभर नाही पण थोडस तरी खा. मी आईला सांगतो देवाला भूक नव्हती आज, थोडसच खाल्लंय, देवा जेवण करा ना, या नामाच्या हातचं 2 घास खा. तरी देव ऐकायला खाली नाही. आणि मग मात्र नामदेव महाराजांना राग यायला लागला. नामदेव महाराज माग सरकले. देवा जेवता, देवा एवढा वेळ झाला उभा राहिलोय जेवा म्हणून, जेवता की फोडू डोकं, काय करू
करून सांगा देवा, जेवता की फोडू डोकं? देवाला धमकी देण्याची ताकद माझ्या संतांमध्ये होती. देवा, जेवता की फोडू डोकं? माग सरकले नामदेव महाराज डोकं आपटण्यासाठी पायावर उडी घेणार, एवढ्यात देवाने आवाज दिला, नामा थांब. असं वेड्यासारखं वागतात? एवढ्याशा गोष्टीसाठी डोकं कुणी फोडतं? मग देवा, किती वेळ झालं तुला सांगतोय जेवण कर. या डोक्यातनं रक्त आलं तरी चालेल देवा, या डोक्याच्या चिंध्या झाल्या तुझ्या पायावर तरी चालेल, पण तुला जेव घातल्याशिवाय आज तुझ्या गाभाऱ्यातून मी जात नाही. जेवता नाहीतर डोकं फोडायला तयार आहे देवा. देवाचं नामदेवान पुढे काहीच चाललं नाही. महाराज थांब नामदेवा, जेवतो मी. भगवान परमात्म्याने जेवण केलं, तांब्यातलं पाणी पिलं, ताट भरून जेवला देव. जेवणाचं ताट नामदेव महाराजांनी घेतलं, तांब्या घेतला आणि घराकडे टाण 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 नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. वा वा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. असामान्य महिमा सताच. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. हातीचा मूर्ती जेवी. भगवान परमात्मा प्रसन्न करायचा असेल, अंतकरणातून भक्ती केली पाहिजे. मय्या आवेश्य मनो इमाम नित्ययुक्त उपासते श्रद्धयाम पर्योपेतास्ते मे युक्त आत्मा मतः. निष्ठेनं जो माझी भक्ती करतो ना, श्रद्धेनं जो माझी भक्ती करतो ना, योग्य अधिकारी श्रेष्ठ भक्त त्यालाच म्हटलं जातं श्रद्धावान भजते यो माम. अंतकरणातून भगवान परमात्म्याची भक्ती करावी. महाराज सांगतात, अनेक नाही चाड न लगे संसार हा गोड. आम्हाला प्रपंच आवडत नाही, आम्हाला संसार आवडत नाही, संसाराची गोडी आम्हाला नाही. मायेचा बाजार असणाऱ्या या प्रपंचामध्ये आमचं मन रमत नाही. संसार आम्हाला आवडत नाही का? दुःख बांधबडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःखमय असणाऱ्या प्रपंचामध्ये आमचं मन रमत नाही. तुझ्या रूपापुढे, तुझ्या नामापुढे, तुझ्या भजनापुढे हा संसार आम्हाला फिका वाटतो. संसाराची व्याख्या महाराज सांगतात, संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःखमय प्रपंच आहे महाराज. या संसाराच्या गाड्यामध्ये नवरा आणि बायको ही संसार रूपी गाडीची दोन चाक आहेत. एक चाक चांगला असेल, एक चाक वाकडा असेल, ती गाडी कुठं आपटेल तिचा पत्ता लागत. दोन्ही चाक समान असेल तर ती संसाराची गाडी सरळ चालते. काय? माणसासाठी आईवडील हे परमेश्वर आहेत. नीट का? माणसासाठी आई वडील हे परमेश्वर आहे, आणि महिला मंडळ, महिलांसाठी पती हा कोण आहे? इकडनंच आवाज येतो, तुम्ही तर देवच आहे, तुम्ही परमेश्वर आहे. आम्हाला माहितीये, तुम्हालाही माहितीये तुम्ही परमेश्वर आहे, पण ह्यांनी म्हणलं पाहिजे ना तुम्ही देव आहे, बरोबर ना? ह्यांच्याकडून आलं पाहिजे का तुम्ही परमेश्वर हाय बा, बरोबर ना? महिला मंडळ जरा आवाज येऊन द्या. पती हा कोण आहे? एवढ्याच म्हणतात बर का, हितल्याच, मी ज्यांच्याकडे बघते तेवढ्याच. हे बघा, मला माहितीये तुम्ही काही ऐकत नाही, मला माहितीये तुम्ही काही पाणी मागितल्यावर वेळेवर पाणी देत नाही. ठीक आहे, सगळं मान्य आहे, तुम्ही ऐकत नाही, पण ह्यांच्या कानाला जरा बरं वाटलं पाहिजे म्हणून म्हणायचंय आपल्याला. बाकी काही ह्यांच्या कानाला जरा गोड वाटलं पाहिजे, फक्त जरा ऐकलं तरी बरं वाटलं. नका का ऐकना. महिला मंडळ, पती हा कोण आहे? पती हा परमेश्वर आहे, बरोबर? पती हा परमेश्वर आहे. मग परमेश्वराची आपण काय करतो?
काय करतो आपण? सेवा. परमेश्वराची काय करतो आपण? पूजा. बरोबर ना? पती हा परमेश्वर आहे, पती हा देव आहे. मग देवाची काय केली पाहिजे? पूजा. उद्यापासून आंघोळ झाली का पहिलं काम नवऱ्याच्या पाया पडणार ना? एखादी म्हणती बया उगच आली हिच्या कीर्तनाला, एखादी म्हणन बया मी त्याला माझ्या पाया पडायला लावते, आणि ही म्हणती तू त्याच्या पाया पड. केवढा उलटा धंदा आहे. महाराज पाया पडलं पाहिजे. नवरा देव आहे, स्वामी आहे, मालक आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. सूर्य थांबला होता म्हणतात पतिव्रतेच्या हाकेला. एवढं महत्व नवऱ्याचं ऐकणाऱ्या बाईमध्ये असतं. पतिव्रता म्हणजे काय? पतीचं ऐकणारी जी आहे तिला पतिव्रता म्हणावं. आणि जी पतिव्रता आहे तिचं देवही ऐकतो एवढा अधिकार पतिव्रता स्त्रीमध्ये असतो. म्हणून पतिव्रतेचा अधिकार एवढा महत्वाचा आहे. एक सांगू का तुम्हाला? पायातलं जोडवं, गळ्यातलं मंगळसूत्र, कपाळाचं कुंकू, सौभाग्यवतीचं लेणं, जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत स्त्रीच्या सजण्याला, नटण्याला, सौंदर्याला किंमत आहे. बरोबर? सजतो ना आम्ही. दसरा आलाय जवळ, दिवाळी आली आहे जवळ, सौंदर्याचं लेणं अंगावरती परिधान करतो ना. नवरा जिवंत आहे तोपर्यंत स्त्रीच्या सजण्याला किंमत आहे. सौंदर्याचं प्रतीक म्हणजे स्त्रीचं रूप मानलं जातं. का? नवरा देव आहे, स्वामी आहे, मालक आहे. नवऱ्याची जागा नवऱ्याला दिल्याच गेली पाहिजे. पतीची जागा पतीला दिल्याच गेली पाहिजे. देव आहे आणि परमेश्वराची जागा परमेश्वराला दिल्या गेली पाहिजे. बरोबर ना? बरोबर सांगते ना मी? का चुकतंय काय? नवरा देव आहे, नवऱ्याची जागा नवऱ्याला दिल्या गेली पाहिजे. आता ज्याची आली असेल आज मंडळी कीर्तनाला लक्ष्मी, त्याला लई बरं वाटलं असेल. बरं झालं आज आणली. ज्यांची आली आज त्याला लई बरं वाटलं. ज्याची आली नाही, येतो म्हणत होती तरी घरी बसली. ते कसं? आज आणाय पाहिजे होती ना. एवढं ऐकलं तरी लई बरं झालं असतं. महाराज नवरा देव आहे, नवऱ्याची सेवा केली पाहिजे. बरोबर ना? नवऱ्याच्या पाया पडलं पाहिजे. मालक आहे, स्वामी आहे, देव आहे. एक सांगू का पुरुष बांधव तुम्हाला? ही आमची माऊली तुमच्या देव म्हणून पाया पडेल. तिलाही माहितीये तुम्ही देव आहे, तिलाही माहितीये तुम्ही परमेश्वराच्या जागेवर आहे. एक लक्षात घ्या, ही आमची माऊली तुमच्या देव म्हणून 100% पाया पडेल. पण कधी? तुम्ही जेव्हा देवासारखे वागाल तेव्हा पाया पडेल. पण कधी पाया पडेल? तुम्ही जेव्हा परमेश्वरासारखे वागाल तेव्हा. बरोबर ना? आता तुम्ही जर तुमचा देवपणा सोडला, तुम्ही जर तुमचा परमेश्वरपणा सोडला आणि तुमची गाडी जर का रूळ सोडून निघाली गावातून जर का गाडी निघाली, मी कोण आहे? गावातून जर गाडी निघाली, पती परमेश्वराची गाडी जर गावातून निघाली, मी कोण आहे? मी कोण आहे माहित नाही. मी गटारीचा भाव आहे. अशी गाडी जर तुमची गावातून निघाली तर ही माऊली तुमची आरती करणार, 100% करणार. कशी करणार? गंध, उदबत्ती, दिवा, आरती लावून नाही. मग कशी करणार? जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, तुझ्यावर रचल्या पाठीवर गवऱ्या. आय महाराज, नवरा आणि बायको ही संसार रूपी गाडीची चाक आहे. या कलियुगाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राची संस्कृती आम्हाला मानलं जातं ना. पण त्याच्यासाठी दोन्हीही समसमान जेव्हा असताना त्यावेळेस या संसाराची गाडी चालल्याशिवाय राहत नाही. मला सांगतात न लगे संसार हा गोड. जास्त काही सांगत नाही. बसलेली सर्व मंडळी अंतकरणातून हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नाम. एका सुभाषितकाराने सुंदर असं सांगितलंय, येशाम श्रीमद यशोदासूत पदकमले भक्ती नास्तिर नरानाम तेषाम अभिर कन्या प्रियगुण कथने नानुरक्ता रसज्ञा तेषाम श्रीकृष्ण लीला ललित रस कथा सादरौ नैव कर्णौ धिकतान धिकतान धिगेतान कथयती सततम कीर्तनस्था मृदंग. पवित्र कथा ज्या ठिकाणी चालू आहे, सादरौ नैव कर्णौ, ज्याच्या कानाला ऐकू वाटत नाही अशा माणसाला धिक्कार धिक्कार धिक्कार. म्हणतंय कोण? कीर्तनस्था मृदंग. पवित्र अशा ठिकाणी असणारा स्थानापन्न मृदंग सांगतो. या पवित्र ठिकाणी बसून जर हरिनाम स्मरण तुला घ्यावंसं वाटत नसेल, देवाचं नाव कानावर ऐकावं वाटत नसेल, तुझ्या जीवनाला धिक्कार असं महाराज सांगतात. आपण पुढे चालूया. कीर्तनाच्या नियमानुसार सर्वांनी टाळी वाजवायची, नामस्मरण घ्यायचंय.
एक छोटासा विषय होऊन बरोबर वेळेवर कीर्तनाची समाप्ती होईल. कीर्तन सुरू असताना थोडासा विनोद आपण कीर्तनामध्ये सांगण्याचा जो प्रयत्न केला त्याचं कारण म्हणजे असं, आपल्या गावातील ग्रामस्थ आयोजक आणि कार्यकर्ते आयोजकांची विनंती होती की ताई कीर्तन सेवा करत असताना कीर्तनामध्ये थोडंसं आमची लोक हसली पाहिजे, विनोदाचीही थोडी झालर लागावी अशी इच्छा गावकऱ्यांनी व्यक्त केली, म्हणून थोडे थोडे विनोद मध्ये घातले. नाही तर उद्या माया नावानं बोंबलायला तयारच तुम्ही. विठाला 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 विठ्ठल असलेली सर्व मंडळी मध्येच मगाच्या सारखे मध्येच हात खाली घ्यायचे नाही, सरळ सरळ हात वर घ्यायचे, सरळ. क्या बात आहे. मधूनच हात खाली घेऊ नका. अगदी आनंद गजबजला पाहिजे हरिनामाचा, अगदी परिसर गजबजून निघावा नामाचा. विठोबा रखोमा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा पकवाज टाळी 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 हा एक. जोरात एक हात एक वा वा विठोबा रखुमाई और विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा विठोबा जय जय थोपा हरी टाळे 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 वाह वाह क्या बात है थोबा टाळे एक ए टाळे थोबा टाळी 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 टाळे 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 डोबा 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 ए